नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. जर तुम्ही खुल्या वर्गातील असाल, ठीक आहे, खुल्या वर्गातील असाल आणि तुम्हाला जर परदेशी शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर राज्य सरकारकडून तुम्हाला 2026-27 पासून शिष्यवृत्ती मिळणार आहे. आणि हे सगळं सविस्तर नवीन GR मध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. आजच्या या GR मध्ये परदेशी शिक्षण घ्यायचं असेल तर त्याची प्रोसेस काय असते काय नाही या सगळ्या गोष्टी A to Z डिटेल, तुमच्या व्हिसा पासून ते तुम्हाला प्लेसमेंट पर्यंतचं सगळं काही डिटेल मी यामध्ये सांगतो. चला तर पूर्वी आपल्या अकॅडमी मार्फत MPSCच्या सर्व कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी या परीक्षा असेल किंवा आगामी ज्या सरळ सेवा होणार आहे किंवा इतर TCS IBPS मार्फत होणाऱ्या सरळ सेवा असतील, सगळ्यासाठी आपली अकॅडमी जी आहे तर ती अप्रतिम आहे. महाराष्ट्रात कमी वेळेमध्ये अल्पावधीत विश्वासास आलेली आपली अकॅडमी आहे. ॲप्लिकेशन आहे, त्यामध्ये एक्झाम ओरिएंटेड सगळा सिलेबस आपण शिकवतो. चॅप्टर वाईज टेस्ट असतात, फुल लेंथ वगैरे सगळं काही आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचं आहे. ठीक आहे, आपलं ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करू शकता. जर काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी आली या नंबरवर तुम्ही रीच आउट करू शकता. चला आता बघूया. हा GR आहे 10 जूनचा. हा GR कधीचा आहे? हा GR आहे 10 जूनचा आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गुणवंत मुलामुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्याबाबत. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे, ठीक आहे, अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करणार आहे ना. आता यामध्ये 2018, आता हे बाकीचे जे संदर्भ दिलेले आहेत तर अगोदरचे दिलेले आहे. 2018ला निर्णय घेण्यात आला होता उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. ठीक आहे, 2018ला हा निर्णय झाला होता. पण त्यावेळेस फक्त 20च विद्यार्थ्यांना निवड केली जायची. ठीक आहे, 20च विद्यार्थ्यांची अगोदर निवड व्हायची. आता 2023ला त्यांनी ठरवलं की 20ने आपल्याला जास्त करायचे आहे तर ते 40 विद्यार्थ्यांवरती 2023 मध्ये नेली होती. नंतर आता महाराष्ट्र, आता नेमकं एक्झॅक्टली पाहूया की काय आहे. पहा, महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील जे गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी QS या रँकिंग 200च्या आतील असतील. ठीक आहे, एक परीक्षा असते. ठीक आहे, आणि जे पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे पोर असतील त्यांची रँकिंग जर याच्यात असेल तर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवतात. ते पोर काय करतात की बाहेर देशामध्ये जाऊन शिक्षण घेतात. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेली आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गुणवंत मुलामुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणे या नावाखाली शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून अंमलात येईल. जे युनिव्हर्सिटीचे टॉपर किंवा गोल्ड मेडलिस्ट असतात, खुल्या प्रवर्गातील असतील, आर्थिकदृष्ट्या कमजोर असतील, अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे ना. आता पुढे काय सांगितलेलं आहे, अन्य प्रशासनिक विभागाच्या म्हणजे दुसऱ्या इतर विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या योजनेचा अर्ज करण्यास प्राप्त असलेले विविध प्रवर्गातील विद्यार्थी वगळून, म्हणजे इतरही विभागामार्फत काय आहे की मागासवर्गीय विभागामार्फत असेल किंवा इतर विभागामार्फत काय आहे की त्यांना देखील परदेशात शिक्षणासाठी पाठवलं जातं, ते विद्यार्थी वगळून सर्व उमेदवार विद्यार्थी या योजनेसाठी खुल्या प्रवर्गाचे मानले जातील किंवा त्यांना समजण्यात येईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा हा GR आहे. आणि यामध्ये प्रवेश क्षमता किती केलेली आहे? 40 विद्यार्थ्यांना पाठवलं जाऊ शकतं. यामध्ये पाहता आर्टचे किती आहे? 3 पोरं, वाणिज्य कॉमर्सचे 3, विज्ञान शाखेचे 5, व्यवस्थापन ज्यांचं MBA झालेलं आहे, ठीक आहे, व्यवस्थापनाचे आहे, विधी अभ्यासक्रम लॉचे विद्यार्थी आहे, इंजिनिअरिंगचे 5, सगळ्यात जास्त आहे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी 15 जागा आहेत. ठीक आहे, वास्तुशास्त्र 3 आहे, 4 आहे, एकूण असे 40 विद्यार्थी आहेत. आणि याच्यामध्ये 30% जागा ज्या आहेत तर त्या महिलांसाठी राखीव असणार आहेत. किती? 30% जागा महिलांसाठी राखीव आहे. म्हणजे जवळपास 12 जागा ज्या आहेत ना तर त्या मुलींसाठी राखून ठेवलेल्या आहेत. तिथं फक्त मुलीच असणार आहे. ठीक आहे, 1 वर्षाचा आणि 2 वर्षाचा कोर्स असला पाहिजे हे. ठीक आहे, नंतर हे बघा, शिष्यवृत्ती द्यायच्या विद्यार्थ्यांना एकूण जागापैकी 30% जागावर मुलींची निवड करण्यात येईल. तथापि मुलींचे पुरेसे अर्ज प्राप्त नाही झाले तर निवड समिती जे आहे तर ते इतर विद्यार्थ्यांना म्हणजेच मुलांना जे आहे तर ते प्राधान्य देऊ शकते. ठीक आहे, हा असा सदरील GR जो आहे तर हा प्रसिद्ध झालेला आहे. श्री अशोक मांडे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाने हा जो GR आहे तर हा प्रस्तावित झालेला आहे. या GR ची मी एक कॉपी आपल्या टेलिग्राम चॅनलला लगेच टाकत आहे. तुम्ही तिथून जाऊन आणखी यातली डिटेल माहिती काढू शकता.
ना आता परदेशी शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला व्हिसा, पासपोर्ट या सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या पद्धतीने कराव्या लागत असतात. नंतर तुमचं शिक्षण तिथं झाल्यानंतर तुम्हाला भारतामध्ये जर तुम्ही कोणत्याही प्रकारची नोकरी जर करू इच्छित असाल तर त्यामध्ये देखील तुम्हाला प्राधान्य असतं. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्रत्येक मराठा किंवा ओपनच्या कॅटेगरीमधले जे काही विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, प्रश्न असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.